दुसरीकडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फतेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरून वाद झालेला आहे। काँग्रेस उमेदवार फतेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्यांनी उमेदवार भरला, ते अधिकृत उमेदवार सुद्धा होते सोलापूरमध्ये, मात्र त्यांच्या अर्जावरच आक्षेप घेण्यात आलाय। खोटी सही केल्याचा सूचक या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। ही सूचना मांडण्यात आली आहे। त्यांचे सूचक असणारे पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांची खोटी सही असल्याने फतेपूरकर यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। यामुळे खासदार प्रणिती शिंदे स्वतः निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झाल्यात। काँग्रेस उमेदवाराचा अनुमोदक फोडण्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। यानंतर काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। छाननी कक्षामध्ये हा वाद सुरू असताना बाहेर मोठ्या संख्येने जमा झालेले काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आणि हा वाद झाला। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला शांत केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। मात्र या ठिकाणी एक मोठा ट्विस्ट आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल उमेदवारी अर्ज भरला, पण जी सूचकांची सही होती ती खोटी असल्याचा आरोप होतोय। भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील, भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटा ॲफिडेव्हिट या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे। त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा, जे खूप प्रचंड दबाव आहे। हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, ती सही त्याची आहे, दोन्ही सह्या त्याच्या आहेत। त्यांच्या फॉर्मवरती 10 जणांच्या सूचक व अनुमोदकाच्या सह्या झालेल्या होत्या आणि त्या फतेपूरकर सोबत 20 वर्ष पंढरपूर नगर परिषदेमध्ये काम केले नागेश भोसले आहेत। त्यांनी सही सुद्धा दिली होती, त्यांच्याजवळ कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे। परंतु या 3 आमदारांनी, पालकमंत्र्यांनी त्याला उचलून कुठेतरी पैसे सौदेबाजी केली आणि त्यांना कलेक्टर समोर आणलं गेलं। कलेक्टरना त्यांनी सांगितलं की माझी सही इथं नाही आहे, म्हणजे तुमच्यावर 400 मतदान असताना सुद्धा तुम्ही काँग्रेसला घाबरताय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा न मिळाल्यानं रिपब्लिक पार्टी इंडियानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। विधान परिषदेमध्ये एकही जागा या पार्टीला मिळालेली नाहीये, त्यामुळे रिपाई आक्रमक झालेली आहे। आता रिपाई नेमका काय निर्णय घेणार ते बघावं लागेल। विधान परिषदेमध्ये आम्हाला जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळाच्या नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या या प्रामाणिक निष्ठेचा आणि मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे, अशी खदखद केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे। तर आरपीआयच्या पक्ष आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे। दिलेला शब्द पाळणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे माझ्याकडून महायुतीमध्ये कधीही दगाफटका होणार नाही, असंही आठवले म्हणतायत। आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत, पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावं असा नाही, असं सुद्धा रामदास आठवलेंनी म्हटलंय। रिपब्लिकन पक्षाला सत्ता मिळत नाही आहे, म्हणजे MLCच्या संबंधामध्ये आपण मागणी केलेली होती मान्य देऊन यांच्याकडे अनेक MLC देण्यास त्यांनी मान्य केलेलं आहे। आता पाहूया, म्हणजे आता ज्या गव्हर्नर नॉमिनीच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे, एक किंवा 2 महामंडळाची अध्यक्षपदं मिळाली पाहिजेत। आणि रिपब्लिकन पक्ष हा घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये आहे की नाही, जर महायुतीमध्ये असेल तर रिपब्लिकन पक्षाला सत्तेची भागीदारी मिळाली पाहिजे। रिपब्लिकन पक्षाचं नावही घेतलं जात नाही महायुतीमध्ये असल्यानंतर, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे। तर विधान परिषदेचे हे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान पाहूयात पुढची बातमी। शेतकऱ्यांविषयीची बातमी आहे। कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मंचर चौळील भोरवाडी इथं मब याकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव द्यावा ही मागणी करण्यात आली आहे। जानेवारी ते मे या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये अनुदान द्यावं अशी ही मागणी आहे। नाफेड मार्फत 10 लाख टन कांदा खरेदी करून त्याची निर्यात करावी, कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू ठेवावी, तसंच वीज भार नियमन रद्द करावं, अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या। सामान्य लोकांना हे सरकार
दुर्दैव म्हणावं लागेल. आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात. अरे पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला या गोष्टी नको आहेत. मजुराला हाताला काम मिळालं या गोष्टी नको आहेत. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत. आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. पण काय आहे की इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं. इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील. मुलं शाळेत जातील, कॉलेजला जातील, नाही तर कुणी जाऊ शकणार नाही. 10 जूनपर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे वर पण खाली पण. निर्णय घेऊन टाका. 10 जूनपर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली. आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. तर या मोर्चा दरम्यान पोलिसांनी आमदार रोहित पवार, निलेश लंके, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलंय. रस्ता वाहतुकीसाठी खुलाही केलाय. मंथर या ठिकाणी कांदा दरोडेबाबत रस्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलन आता पोलिसांनी जो आहे या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि जे मुख्य नेते होते त्या नेत्यांना पोलिसांनी आता या ठिकाणी ताब्यात घेतलं आहे. आपण पाहू शकताय या ठिकाणी हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे हा पुणे नाशिक महामार्ग या ठिकाणी आंदोलकांनी अडवला होता. मात्र बऱ्याच वेळाच्या ह्या रस्ता रोकोनंतर पोलिसांनी या आंदोलनामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि पोलिसांच्या वतीने महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे, त्याचबरोबर आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके यांना आता पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन ह्या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे आणि या ठिकाणी जे आंदोलक आहेत ह्या आंदोलकांना आणि ह्या आंदोलनकर्त्या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेऊन मंचर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे. त्याचबरोबर जे आंदोलक या ठिकाणी रस्त्यावरती होते हे आंदोलकसुद्धा आता रस्त्यावर निघून हे सर्व आंदोलक आता पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेत. आता पोलीस नक्की पुढे काय निर्णय घेतात, ह्या आंदोलकांना कधी सोडतात आणि ज्या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्या नेत्यावरती काय कारवाई करतात व त्यांना कधी सोडतात आणि पोलीस स्टेशन बाहेर हे जे आंदोलक आहेत हे आंदोलक काय भूमिका घेतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे.